सांगली शहरातल्या रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. शहरातल्या टिंबर एरिया येथील रस्ता मंजूर होऊन 6 महिने उलटलेत, मात्र अद्याप देखील संबंधित ठेकेदाराकडून रस्ता करण्यात आला नाही. निधी आणि कामाची मंजुरी असून देखील रस्ता करण्यात टाळाटाळ होत असल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने कॉलेज कॉर्नर येथे आमरण उपोषण करण्यात आले. आंदोलनामध्ये काँग्रेससह शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी देखील सहभाग घेतला. दरम्यान आंदोलन सुरू झाल्यानंतर संबंधित ठेकेदारांनी काही वेळातच रस्त्याच्या कामाला सुरुवात करत असल्याचे भासवले. त्यामुळे संतप्त आंदोलनकर्त्यांनी आणि येथील नागरिकांनी कामाला विरोध करत लेखी आश्वासन दिल्याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरुवात करू देणार नाही अशी भूमिका घेण्यात आली. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दीपक कांबळे यांनी. गेली अनेक वर्षापासून कॉलेज कॉर्नर ते मेहता हॉस्पिटल हा रस्ता अनेक वर्षापासून प्रलंबित असल्याकारणाने अनेक अपघात, अनेक मुलांना शाळेला ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा त्या ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी आमरण उपोषण करण्यात येत आहे. आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष. आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नागरिकांची काही समस्या आहेत आणि या रस्त्याची काय दुरावस्था झालेली आहे. काय सांगाल तुम्ही या रस्त्या संदर्भात? आज तुम्ही आमरण उपोषण करतात. आज या रस्त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही आमरण उपोषण घ्यायचं पावित्रा एवढंच आहे की गेले 2-3 वर्षापासून हा रस्ता इतका खराब होता. तो आमदार निधीच्या माध्यमातून रस्ता मंजूर 6व्या महिन्यात 9/6/2025 रोजी हा रस्ता मंजूर करण्यात आला. रस्त्याचं उद्घाटन करण्यात आलं मोठ्या गाजावाजा करून. आज 7 महिने झालं तरी या रस्त्याला साधं पॅचवर्कचं सुद्धा काम केलेलं नाही. हा रस्ता शहरातला मेन रस्ता असल्यामुळं इथं कॉलेज असू दे, हायस्कूल असू दे, व्यापारपेठ असू दे, टिंबर एरिया, यामुळे इथं मोठं वाहनाची वर्दळ असते आणि या ठिकाणी वारंवार अपघात होत आहे. गेल्याच आठवड्यात आमच्या भागातील एक युवक जो भरतीला अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं ह्या वर्षी भरती झालाच असता, अशा विद्यार्थ्याचं या ठिकाणी रस्त्यामुळं अपघात होऊन त्याला दुखापत झाली आणि नाईलाजानं त्याला ह्या भरतीला भरती होता आलं नाही. असे कित्येक विद्यार्थ्यांचं रोज या ठिकाणी अपघात होत आहे, रोज काही ना काही पडझड होत आहे. त्यामुळं आज आम्ही आंदोलनाचा पावित्रा घेतलेला आहे आणि ह्या रस्त्याचं काम चालू केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी उठणार नाही. ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करायला लागलं तरी आम्हाला बेहतर, पण हा रस्ता चालू झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणी आज उठणार नाही. किती दिवसाच्या आधी या रस्त्याचं उद्घाटन झालेलं आहे? 9/6/2025 म्हणजे 7 महिने झाला रस्त्याचं उद्घाटन झालेलं आहे. सांगलीचे कार्यसम्राट आमदारांनी या ठिकाणी नारळ फोडून गाजावाजा करून रस्त्याचं उद्घाटन केलेलं आहे. फक्त उद्घाटनच करत सुटल्यात. तो रस्ता पूर्ण झाला आहे का नाही झाला, काय झाला त्या रस्त्याचं, हे आमदारांना बघायला वेळ नाही आहे. आता काय सांगाल तुम्ही? आताची परिस्थिती आहे की रस्ता या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कामगार सेलचे आबा हेगडे या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मी शिवसेना उभाटा गटाच्या वतीने या ठिकाणी पाठिंबा द्यायला आलेला आहे. कारण या ठिकाणी कॉलेज कॉर्नर ते मेहता हॉस्पिटलपर्यंतचा जो रस्ता आहे, हे अनेक वर्षापासून रस्ता हा खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे हे लोकांना लक्षात आलं नाही. कारण या ठिकाणी अनेक वेळा आंदोलन या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आले, मात्र या ठिकाणी रस्ता अद्याप झालेला नाही. या ठिकाणी विद्यालय आहे, कॉलेज आहे, महिला कॉलेज आहे आणि हॉस्पिटल्स आहेत. या ठिकाणी अनेक अपघात झालेले आहेत. तरी प्रशासनाचं या PWD खातं फक्त नुसतं मलिदा खायचं काम करत आहे. या ठिकाणी कोणतंही काम उद्घाटन झालं मात्र रस्ता चालू आहे का बंद आहे हे ठेकेदारांना ब्लॅकलिस्टला टाकावं आणि दुसऱ्या ठेकेदाराला देऊन हा रस्ता त्वरित चालू करण्यात यावे अशी आमची शिवसेना पक्षाच्या वतीने मागणी आहे. अन्यथा या PWD ऑफिस फोडण्यात येईल असा मी इशारा देतो. आज या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आहेत, यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल या रस्त्याबद्दल? या रस्त्याबद्दल सांगायचं झालं 6 महिने झाले उद्घाटन 2 वेळा झालेलं आहे. बहुतेक लोकांना अजून माहीत नसेल. स्थानिक नगरसेवकांनी इथं उद्घाटन केलं, त्याच्यानंतर इनामदार साहेब आले, गाडगीळ आले. उद्घाटन 2 वेळा होऊनसुद्धा एवढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापुरुषांच्या निधीने यांना निधी दिलेला आहे त्या ह्याच्यातनं, तरीही काम करत नाही. म्हणजे त्या सोयी संघटनेचा काय अपमान करायला आहे का हे कॉन्ट्रॅक्टर? आणि याच्या मर्जीनुसार इथं कामाला माझं हे आहे, माझं ते आहे. 6 महिने झालं नुसतं हे कारण सांगायला आलं आहे. समोर येत नाही. कोणतर 4 माणसं आता पाठवतोय, ती पॅच केलो, हे केलो. परवा आमच्या इथं एवढे ॲक्सिडेंट ते मेहता हॉस्पिटल समोर आहे, तिथंच ॲक्सिडेंट ढीगभर व्हायला लागल्यात. कशामुळे व्हायला लागले तर खड्डे
हे म्हणतो पॅच मिटवलं तर खड्डे पडले कशा, ॲक्सिडेंट झाला कसा, 3 मुलं आमच्यातली तिथं जखमी झालेले आहेत, एकाचं तर भविष्य आता उद्ध्वस्त झालेलं आहे. ह्याला जबाबदार कोण? तर या ठेकेदाराने त्या व्यक्तीला त्या निधीच्या माध्यमातून काय तर त्याला मदत करावी व त्याचं जीवन करावं, पुनर्वसन करावं, हे आम्ही त्यांना विनंती करतो. आणि येत्या काळात ह्यो रस्ता नाही जर झाला तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विनायक आबा हेगडे याने आमरण उपोषणाचा हे पवित्रा घेतला या कारणासाठी घेतला आहे की नागरिकांच्या सुविधासाठी आमदार आहेत का आमदाराच्या सोयीसाठी कॉन्ट्रॅक्टर आहेत. ह्या कॉन्ट्रॅक्टरनं काय येतो जातो करतो, मला ही झालं आहे माझं ते ही सांगत बसला आहे, ते आता आम्ही ऐकून घेणार नाही. आम्हाला हे रस्ता या 4 ते 5 दिवसात नाही झाला तर आम्ही आत्मदहनचा इशारा PWD समोर आम्ही आत्मदहन करणार, ही जाहीरपणे मी सांगतो, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून. आज या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की ह्या रस्त्यामुळे अनेक अडचणीही निर्माण झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी ये जा करण्यासाठी सुद्धा अडथळे निर्माण होत आहेत. लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण व्हावा अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येत आहे. लवकरात लवकर रस्ता व्हावा, अन्यथा यापुढे सुद्धा तीव्र आंदोलन करू अशा स्वरूपाचा इशारा यावेळी विनायक आबा हेगडेसह या कार्यकर्त्यांनी यावेळी दिलेला आहे. दीपक कांबळे, सी न्यूज, सांगली.